नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या तिरुपती 2025 टूरच्या तिसऱ्या दिवसामध्ये. प्रथम बरोबर ना, ही संपूर्ण टूरच खूप मोठं ब्लंडर हे होत आहे असं वाटतंय, होय ना? कारण जे काही नियोजन करतोय ते नियोजन ॲज इट इज वर्कआउट होत आहे असं झालेलं नाही. एकदा सुद्धा तुम्ही बघितलं असेल, इथं आल्यापासून SSD टोकन संध्याकाळचे झाले. देन आफ्टर अलीपरीवरून वर आल्यानंतर रूम मिळाली नाही, लगेच घेतलं. रूमचा ब्लंडर तुम्ही बघितला. देन परत रात्री 10 वाजता रूम मिळाली. काल दर्शनाला गेलो, दर्शनाला 17 तास आपल्याला लागले. तर संपूर्ण मज्जा. आज ठरलेलं की सकाळी लवकर उठायचं, रूम रिन्यू केली पाहिजे मित्रांनो. का तर 24 आणि 24 असं 48 तास मॅक्झिमम रूम मिळते. तर सकाळी लवकर उठून इथं CRO ऑफिसपाशी येऊन संजनाला बुकिंगसाठी थांबवायचं असं डोक्यात होतं. तर आम्ही उठलो किती वाजता? 10 वाजता उठलो, त्यामुळे तेही शक्य झालं नाही. आता गर्दी इतकी वाढली आहे तिथं बघा, प्रचंड गर्दी वाढली. वाजलेत 11. नवीन ब्लॉग, मेन ब्लॉग आपला शूट करायचा आहे आणि सगळंच म्हणजे रूम सुद्धा बुक करायची आहे, नवीन ब्लॉग सुद्धा शूट करायचा आहे. जमल्यास SSD टोकनसाठी खाली जायचं आहे. तर हा सगळा जो काही स्ट्रगल आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल. गर्दी प्रचंड आहे. शनिवार आहे, शनिवार हा बालाजीचा असतो मित्रांनो. तर आता काय करणार, संजनाला काहीतरी नाश्त्याचं घेणार आणि आम्ही नवीन ब्लॉग शूट करायला सुरुवात करणार. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला मित्रांनो, संजनाने बुकिंग केलेलं आहे आणि तिला हे कुठे गेली, पावती कुठे गेली? पावती सुद्धा मिळाली बघा. आता हा बुकिंग ID आहे, ओपन करून दाखवेल संजना. नंबर हाईड कर. हां, ओके. सो बुकिंग ID बघा नंबर काय दिसतोय आपल्याला, 2702 शेवटचा नंबर मी सांगतोय फक्त. आणि तिथं आत्ता कुठलं सुरू आहे लोकेशन, 1843. म्हणजे अराऊंड एक 900 रूम आपल्या आधी अलोकेट होणार, वेटिंग आहे. आणि देन आफ्टर आपल्याला दुसऱ्या रूम्स मिळणार आहे. आता प्लॅन असा ठरला आहे की आम्ही मेन ब्लॉग शूट करायला लागलो मी आणि प्रथम. अक्षरशः गोंधळ सुरू आहे ना प्रथम, गर्दी सुरू आहे, गर्दी आहे. आणि हे करताना सुद्धा व्लॉग करताना सुद्धा मेन ब्लॉग आणि रेग्युलर ब्लॉग सगळं कन्फ्युजिंग पार्ट सुरू आहे. तर आता काय करणार, आम्ही इथं जाणार, खाली मेन ब्लॉग शूट करणार, तसंच महाप्रसादालयाकडे जाणार. आता हा जो ब्लॉग आहे रेग्युलर ब्लॉग तो कोण कंटिन्यू करणार आहे? संजना. इथनं पुढं आम्ही आमचा मेन ब्लॉग शूट करतो. चला मित्रांनो, आपण आता मंदिर परिसराकडे निघालोय. तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पाशी जवळ आले बघा. इकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि इकडे बघा, इथं तुम्ही शॉपिंग करू शकता. भरपूर छान छान वस्तू सगळ्या इथं छान मिळतात तुम्हाला. तर इथं नक्की तुम्ही शॉपिंग करू शकता. चला, तर ढगाळचं वातावरण आहे, पाऊस येतं का काय असं वाटायला लागले. आपण आता इथून खाली जायचं बघा, इकडं मंदिर आहे. चला मंदिर परिसराकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो तिरुपती बालाजी मंदिर. पण आलं मंदिर परिसरामध्ये आणि तुम्हाला दाखवतो मंदिर आता. तर हे बघा समोर वर्ण बरोबर मंदिर दिसतंय, त्याने हातात पकड बाटली. चला दर्शन घ्या तुम्ही. पर गोविंदा गोविंदा. आणि पाऊस येणार आहे बघा, का ढग केवढा आलेत बघा. झालं का दर्शन तुम्हाला? दर्शन घ्या लवकर. का तिथं पाठीमागे ते गोल्डन टेम्पल दिसते, तिथं आपले गोविंदराज स्वामी आहेत, तिथं मंदिरमध्ये देव आहेत आपले. आणि काल दर्शन झाले. अक्षरशः आम्ही 17 तास वेट केलाय मित्रांनो गोविंद स्वामीच्या दर्शनाला. आणि ज्यावेळी दर्शन झालं त्यावेळी खरोखर डोळ्यातलं पाणी यायचंच बाकी होतं, कारण 17 तास आम्ही कंटिन्यू केलेत आणि खूप छान दर्शन झालं खरं, एवढा वेळ लागून सुद्धा. चला तर आता गर्दी दाखवतो तुम्हाला. का गर्दी भरपूर आहे. शनिवार आणि रविवार सलग असल्यामुळे बहुतेक आज गर्दी असणार आहे. तर बघा गर्दी बघू शकताय तुम्ही. खरं गर्दी जरी असली तरी सुविधा इथं चांगल्या आहेत. म्हणजे तुम्ही झोपू शकताय, तुम्हाला वॉशरूम आहे, तुम्ही इथंच कपडे वगैरे सुद्धा बघा इथं वाद घालतात लोक, इथं झोपतात कारण रूम मिळत नाहीत, कारण भरपूर गर्दी आहे. तर बघा असा हा संपूर्ण मंदिर परिसर. तर इंदे साहेबांनी प्रथम मेन जो आपला ब्लॉग आहे तो शूट करायला. चला तर आम्ही तो पण तिथं बसून येतो. चला तर मित्रांनो, आता मला वाटतं येतो किती वाजले प्रथम? 1:48. तेव्हा आम्ही काय करायला लागलो आता? नाश्ता करायला लागलोय. बघा ब्लॉगरचा हाल बघा. बघा ब्लॉगर आम्ही आता सकाळचा नाश्ता आम्ही 2 वाजता करायला लागलोय. आणि सकाळपासून रूम बुक आणि व्हिडिओ शूटिंग चाललेलं मेन ब्लॉगचं आपले इंजिनियर साहेब करतात तुम्हाला सांगितलं. तर बघा फायनल इंजिनियर साहेब इथं खायला लागलेत. तर काय घेतलेलं आम्ही? ही बोंड घेतलेलं, मेदू वडा, उडीद वडा, भारी आहे ना. आणि छोटा ब्लॉगर बघा, छोटा ब्लॉगरनं पण आमचं खाऊन झालंय. खरं ब्लॉग सुरू करायचं माझ्या लक्षात नाही.
चला तर आता ही खाऊन घेणार आहे आणि नेक्स्ट प्लॅनिंग काय आहे ती बघूया. अजून ब्लॉग करायचा आहे, शूट अर्धा झालाय मेन ब्लॉग. हा अजून अर्धा करायचा आहे. शूट करायचं आहे, जेवायला जायचं. हा त्यामुळे तुम्हाला अन्नप्रसादाला दाखवणार आहे. चला तर आता नाश्ता करून घेतो. तर मित्रांनो मध्ये खूप असा ब्रेक झालाय. तो ब्रेक का झाला काय झाला हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. तर आपण सकाळी आपली जी रूम बुक केली होती त्याचे तिसऱ्या दिवशी आपल्याला सोडावी लागते तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण दुसरी रूम बुक केल्या. तर इथं बघा आपल्याला C सेक्शनमध्ये रूम भेटलेलं आहे आणि रूम छान आहे. ती मोठी होती फक्त त्यापेक्षा एक रूम फक्त छोटे. आणि ही बघा रूम, हे बघा इंजिनियर साहेबांचं काय ते चाललंय. हे जुंडी बदलूया. रूम मस्त आहे. ही असं आतमध्ये अटॅच संडास बाथरूम आहे आणि मेन म्हणजे गिझर पण आहे त्यामुळे गरम पाणी आपल्याला मिळणार आहे. तर असं ही रूम आहे बघा. चला तर आता काय करणार आहे, थोडी रेस्ट घेणार आहे, फ्रेश होणार आहे आणि आपण परत जायचं आहे मंदिर परिसराकडे. चला त्यावेळी भेटूया. चला मित्रांनो, रूम घेतलेली आहे ANC संजनानं. तुम्हाला सांगितलं रूम कुठं आहे बघा, दाखवतो. बालाजी बसस्टँड, बालाजी बसस्टँडपासून पुढे आल्यानंतर रूम आहे. आता काय कॅज्युअली आपल्याकडे 2 दिवस आहेत आणि 2 दिवसात आपण काय करणार आहे मित्रांनो, तर उद्याचा दिवस बऱ्यापैकी आराम पूर्ण तिरुमालामध्ये वर इथं बालाजीच्या इथं आपल्याला स्पेंड करायचं आहे. आत्ता निघालेलो आहे आपण जेवायला महाप्रसादालयाच्या तिकडं. चला जाऊया आणि तिथं भेटूया. व्हिडिओमध्ये तसं काय महत्वाचं झालं नाही ना. खरं ठीक आहे. सेकंड रूम आम्ही बुक केली आणि मेन ब्लॉग शूट केला मित्रांनो. आणि आणखीन एक मजा झाली, ते परत रेकॉर्ड करेन ह्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला पाहायला मिळेल. की खरं चांगला म्हणजे आजच आपलं दर्शन झालं तसं पहाटे 2 वाजता 1 वाजता. त्यामुळं झोपायला वेळ झाला, त्यामुळे उठायला वेळ झाला. तर ठीक आहे, हे पार्ट असतं असं व्हिडिओ वगैरे करायचं किंवा अशा ठिकाणी ज्यावेळेला अनसर्टन असतात गोष्टी त्यावेळेला हे असं सगळं होतं. आजचा आमचा तिरुपती बालाजी मधला तिसरा दिवस व्हिडिओ वाटला हे नक्की सांगा. मेन व्हिडिओ माझ्या मते याच्यानंतर पडेल, तर तो मेन व्हिडिओ सुद्धा पहा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तो फ्रेंड टाटा बाय बाय सायोनारा. प्रथम या गोविंदा गोविंदा बघा पुढे दर्शन घ्या. मित्रांनो, जसं तुम्ही आता बघितलं, तुम्हाला सांगितलेलं की खूप मोठा घोळ झालेला आणि खरोखर खूप म्हणजे खूप मोठा एक अनुभव आम्हाला मिळाला त्या प्रसंगामध्ये. तर झालं असं की आम्ही आपला मेन ब्लॉग, जसं तुम्हाला माहित आहे की सगळं आम्ही एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मेन ब्लॉग शूट करतो. आणि मेन ब्लॉगला काय असतं की फोनवर वगैरे न करता कॅमेऱ्यावर आपला प्रॉपर जो सोनी आहे त्याच्यावर आपण शूट करत असतो. तर ते शॉट घेत आम्ही म्हणजे सुरुवात आम्ही दरवेळेला CRO ऑफिसपासून करतो. म्हणजे कुठं यायचं, कुठं जमावायचं, कुठं बुकिंग करायचं वगैरे इथनं सुरुवात करत करत मग दर्शनाला कसं जायचं, कुठं जायचं हे सांगत आम्ही मंदिराकडे जातो दरवेळेला. तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील तर तसं करत करत आम्ही मंदिराकडे जात होतो. त्याच्या आधी माझ्या मते CRO ऑफिसच्या तिथं सुद्धा व्हिडिओ शूटिंग करताना कॅमेरा गिम्बल वगैरे वापरत नाही. मागं 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी सुद्धा ते गिम्बल वगैरे बघून आम्हाला तिथं काय केलेलं की हटकलेलं. तिथले सिक्युरिटी गार्ड्स वगैरे पोलीस वगैरे होते त्यांनी. तर हातातल्या हातात हँडहेल्ड कॅमेरा धरून आम्ही करत होतो शूटिंग. तर तिथं हटकलं आणि मग मंदिराच्या समोर जिथं आपण नारळ वगैरे फोडतो बघा, कट्टा आहे मोठा आणि तिथनं समोर मंदिर दिसतं, आपण फोटो वगैरे काढतो. तर तिथं उभारून दर्शनाबद्दलची माहिती सांगत असताना एकदम पाठीमागनं एक त्यांचा सिक्युरिटी गार्ड आला TTD देवस्थानचा. आणि त्याने डायरेक्टली प्रथमच्या हातात कॅमेरा होता, आम्ही पुढे बोलत होतो, त्याने डायरेक्ट प्रथमच्या हाताला धरला आणि वडत घेऊन निघाला. मग मी सुद्धा त्याच्या पाठीमागनं पळायला लागलो. तर त्यांनी आम्हाला नेलं त्यांचं जे काही मेन कंट्रोल रूम आहे तर त्या कंट्रोल रूम मध्ये त्यांनी नेलं. थोडीशी भीती वाटत होती कारण जाता जाता कॅमेऱ्याचं माईक वगैरे जे रोडचे आपले माईक आहेत ते वगैरे मी काढून ठेवले. संजनाचा फोन ज्याच्यात सगळं बऱ्यापैकी शूटिंग आपले जे रेग्युलर ब्लॉग तुम्ही बघताय तर त्याच्यात होतं. तर तो सांगितलं संजनाला हे कर. मग प्रथम पुढं मी मागं, संजना मागं, ज्ञाना मागं असं आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यावर ते म्हणले काय करताय वगैरे. तर आम्ही सांगितलं असं असं शूटिंग करतोय. तर ते कावायला वगैरे लागलेत. मग थोडंसं आम्ही तिथं म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होतो की आम्ही चुकीचं काही करत नाही, हे नाही ते नाही.
तिथं पोलीस सुद्धा होते, 1-2-3 पोलीस होते का ते TTD देवस्थानचे सिक्युरिटीचे व्यक्ती होते, म्हणजे लक्षात आलं नाही आमच्या. खरं ते कावायला लागल्यावर मग तिथं एक दुसराच आला, म्हणजे ते थोडंसं आम्हाला असं वाटायला लागलं ठीक आहे ते लवकरच रॅपअप करतील. आम्ही म्हणलं ठीक आहे ते डिलीट वगैरे करतो जे तुम्हाला वाटतंय की चुकीचं आहे वगैरे. आता त्या चुकीचं काय हे आम्हाला ऍक्च्युली आम्हालाच अंदाज येत नव्हता, कारण आम्ही भिलेलो, म्हणजे मान्य करतो की एवढ्या मोठ्या त्या कंट्रोल रूम मध्ये नेलंय आणि खूप सारी माणसं आम्हाला काउंटर क्वेश्चन करतायत, लँग्वेज बॅरियर आहे. आणि मग हे सगळं होत असताना एक तिथं पोलीस अधिकारी का ते त्यांच्या सिक्युरिटीचा कोण आहे, अगेन आय डोंट नो, पोलीसच असेल कारण ते त्याच्या कपड्यावरनं तसंच वाटत होतं. तर तो आला आणि त्याने डायरेक्टली हिंदीमध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि मग तो खूप एकदम रॅशली, जसं काही आम्ही गुन्हेगार आहे असं बोलायला त्यानं सुरुवात केली आणि खूप रॅश. आणि मग जे सगळे फ्रेंडली आमच्याशी वागत होते बऱ्यापैकी, तर ते सुद्धा मग काय झाले की तो थोडासा वरिष्ठ वाटत असल्यामुळे त्यांनी सुद्धा अशी भूमिका घेतली की ठीक आहे असून दे. मग तो म्हणायला लागला आता तुम्हाला जेलमध्ये टाकणार, आता काय करायचं म्हणजे ते करा, तुम्हाला समजत नाही का, असं नाही तसं नाही, आधी मध्ये शिवाय. मग आम्ही थोडंसं बिलो, आम्ही तरी त्यातनं कन्व्हिन्स करत होतो. मग हिंदीला ते लोक खूप चिडतात म्हणून इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली, तरी सुद्धा काही त्यांचा रवैया मला योग्य वाटला नाही. तरी त्यातले 1-2-3 जे होते किंवा ज्या सिक्युरिटी गार्डनं आम्हाला नेलेलं त्याला गिल्ट वाटायला लागली ह्या सगळ्या प्रकरणात. आणि तिथं अजून एक पोलीस अधिकारी होता, तो त्याला सुद्धा थोडंसं असं वाटायला लागलं. तेवढ्यात संजना बाहेर थांबलेली, ती कन्व्हिन्स करत होती ती लोक बाहेर गेल्यानंतर, तो पोलीस वगैरे, की का केलंय, आम्ही काय असं केलेलं नाही वगैरे. तर मग त्यांनी काय म्हणले की मेन पोलीस अधिकारी आमचा किंवा तिथला जो मेन आहे त्या संपूर्ण याचा कंट्रोल सेंटरचा वगैरे, तो आला की त्याच्याकडे जाऊन हे करायचं. मग त्यांनी आम्हाला तिथनं अजून एका ऑफिसमध्ये नेलं आणि तिथे 1 तासभर बसवून ठेवलं. त्याच्या दरम्यान आमचे फोटो वगैरे काढले, जसं गुन्हेगाराचे वगैरे काढतात तसे. म्हणजे अगेन हे सांगण्याचं असं नाही की ते चुकीचं करतायत, फक्त जे घडलंय ते तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग तिथं गेल्यानंतर तो अधिकारी आला. तर तो अधिकारी कोण होता, यंग होता. आणि 2023चा ब्लॉग करताना मंदिराच्या पाठीमागं आम्ही काय केलेलो, कॅमेरा घेऊन जे प्रसादाचं हे आहे त्यांचं मेन, त्याच्या आत घुसलेलो. तर त्यावेळेला सुद्धा आम्हाला पकडलेलं आणि ह्याच्याकडेच नेलेलं. मग त्याला मी ते ओळख सांगितली की असं असं आम्ही ते आहे. मग त्यानं सगळं ऐकून घेतलं. तो म्हणला सगळं फुटेज दाखवा. मग आम्ही कॅमेऱ्यातलं, सगळ्यात महत्वाचं आम्ही काय केलेलं, इन बिटवीन तिथे 1 तासात संजनाला म्हणलेलं की तो तुझा फोन घे आणि रूमवर ठेवून ये जा, गोप्रो घे रूमवर ठेवून ये जा. फोन आणि गोप्रो रूमवर ठेवलेला. मग माझा प्रथमचा फोन त्यांनी जप्त करून घेतलेला त्या 1 तासात आणि कॅमेरा सुद्धा जप्त केलेला. मग ते कॅमेरामधलं ते दाखवायला लावलं. मग म्हणले हे सगळं डिलीट करा. का डिलीट करा, तर सिक्युरिटी कन्सर्न आहेत म्हणले. कारण तुम्हाला माहिती आहे आपली व्हिडिओ करण्याची शैली, आपण पूर्ण डिटेलमध्ये कुठनं कसं जायचं, कुठं वळायचं, काय करायचं. तर त्या यंग अधिकाऱ्याचा कन्सर्न काय होता, जो ठीक आहे मला योग्य वाटला की तुमचे हे व्हिडिओ बघून कोणीही ज्यांना टेररिस्ट ऍक्टिव्हिटी वगैरे करायची आहे तर त्यांना सुद्धा ह्यातनं सगळी माहिती मिळते, त्यामुळे तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये दाखवले, त्यामुळे डिलीट करा. त्यांनी कॅमेऱ्यामधले सगळे व्हिडिओ आपल्याला डिलीट करायला लावले मित्रांनो. तसेच माझ्या फोनवरचे आणि प्रथमच्या फोनवरचे फोटो अलॉंग विथ व्हिडिओ डिलीट करायला लावले. आमच्याकडून सगळं रितसर त्यांनी लिहून घेतलं की तुम्ही हे सगळं डिलीट करताय आणि हे परत कुठं येणार नाही वगैरे. तर हे अशा प्रकारचं, म्हणजे अजून खूप साऱ्या गोष्टी झाल्या, डिटेलमध्ये सांगत नाही. फक्त तुम्ही ह्याच्यात सांगा की अशा इतक्या मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी खूप सारे लोक येतात, फोटो काढतात, व्हिडिओ करतात. आमचा उद्देश एकच होता की आपल्या महाराष्ट्रातील लोकांना एक इझी प्रकारे तिथं जाता यावं, बघता यावं, फिरता यावं, आनंद घेता यावा. आणि म्हणून आम्ही 2 ते 3 वर्ष झाले प्रयत्न करतोय. हा आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा मला योग्य वाटतोय. तर ह्या सगळ्या प्रकरणात तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, तुम्हाला काय वाटतंय की ते त्यांचं सुद्धा योग्य आहे, आमचं सुद्धा योग्य आहे आणि सगळेच योग्य आहेत का, काही तर कुठं तर हे होतंय. आपल्याला याच्यात डिबेट करायचे म्हणल्यावर खूप मोठा विषय लांबत राहील, तर हे आपण लांबवायला नको विषय. खरं तो अनुभव खूप स्केरी होता, भीतीदायक होता. ती फेज कधी पास होते आम्हाला त्यात 2-3 तासात असं झालेलं. आणि त्यामुळे याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ह्या सिरीज मधले त्यात थोडंसं तुम्हाला दिसून येईल अस्ताव्यस्तपणा, कारण आम्हाला ती भीती वाटत होती की फोनवर सुद्धा शूट करताना परत आणि कोण येते काय धरते काय, त्यामुळे ते थोडंसं जाणवेल, तेवढंसं ऍडजस्ट करून घ्या. आणि ठीक आहे, जी काय असेल ते गोविंदाची मर्जी असं समजूया आपण. गोविंदा गोविंदा.